तर आज मी तुम्हाला इथे आहे ना झटपट होणारा पनीर रोल बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इकडे आहे ना सर्वात पहिलं शिमला मिरची, त्यानंतर कांदा, इथे पनीर घेतला आहे. आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि इथे उभा चिरून कांदा घेतला आहे. तो आपल्याला थोडा परतवून घ्यायचा आहे. पूर्ण भाजायचं नाही, फक्त नरम करून घ्यायचं आहे थोडा. त्यानंतर आता इथे उभी तशी चिरून घेतली शिमला मिरची, ती सुद्धा थोडी अशी 5 मिनिटं आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे. थोडा आलं लसूण पेस्ट घालते आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. आता इथे थोडं दही घेते, थोडी हळद घालायची आहे, त्यानंतर लाल मसाला आणि पावभाजी मसाला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व असं मिक्स करायचं आहे. पहिलं त्यामध्ये आपल्याला हे पनीर घालायचं आहे. पनीरचे असे बारीक पीस करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मिक्स करायचं. आता इथे कांदा आणि शिमला मिरची आहे ना 5 मिनिटं वाफवून घेतली आहे. तर त्यामध्ये हे पनीर घालून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करायचं आणि याला आहे ना आता पाणी सुटेल. थोडं पाणी सुकेपर्यंत आहे ना आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे एक मी गव्हाची चपाती घेतली आहे. आता इथे मी टोमॅटो केचप घेतला आहे आणि लिक्विड चीज घेतला आहे. तुम्ही कुठले पण सॉस घालू शकता. असं चपातीला सर्वीकडे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी भाजी केलेली वरती घालून घ्यायची आहे. त्यावरती आता तुम्हाला अजून काही पाहिजे ना, चीज या कांदा, तर तुम्ही घालू शकता आणि असं आहे ना रोल करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं बटर लावून आपल्याला हे रोल सर्व गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडे क्रिस्पी होतात.